आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नव्या वर्षातच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्याची तारीख आता वाढवण्यात आलेली आहे। प्रारूप आराखडा जाहीर करण्यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता नव्या वर्षात म्हणजे आता 2026 मध्येच होण्याची शक्यता आहे। कारण प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे। ती मुदत आता 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे। त्यामुळे आता निवडणुका या पुढच्याच वर्षी होण्याची शक्यता। अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आधी काय मुदत होती, काय कितीपर्यंत वाढवली आणि काय अंदाज आता? साधारणपणे या सगळ्या प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी दिला जात होता आणि आपण जर बघितलं तर एक साधारणतः 3 आठवड्यांपूर्वी तसं एक परिपत्रक काढण्यात आलेलं होतं। परंतु सातत्यानं सगळ्या महानगरपालिकांच्या प्रशासनाकडनं असं सांगण्यात आलेलं होतं की आम्हाला थोडा वेळ हवा आहे आणि त्यामुळे आता ही प्रभाग रचना अंतिम करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे आणि ती आता 6 ऑक्टोबर झालेली आहे। आता जर 6 ऑक्टोबरला प्रभाग रचना प्रारूप अंतिम केलं जात असेल तर त्याच्या पुढच्या बऱ्याच प्रक्रिया आहे ज्या निवडणूक आयोगाला पार पाडाव्या लागतात आणि त्यासाठी सुद्धा कालावधी जो आहे तो निश्चित आहे। उदाहरणार्थ समजा जर वॉर्ड रचना जाहीर करायची झाली तर ती जाहीर केल्यानंतर नागरिकांच्या त्यावर हरकती सूचना मागाव्या लागतात, ज्याच्यासाठी 15 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो। जर हरकती आल्या तर त्या हरकती सूचना ऐकून त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या नाही करायच्या हा निर्णय घेण्यासाठी आणखी 8 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो। हे झाल्यानंतर आरक्षण काढावी लागतील, त्या आरक्षणावर सुद्धा हरकती सूचना मागवून त्यांचा निपटारा करावा लागेल। तर आपण जर बघितलं तर प्रत्येक प्रक्रियेसाठी साधारणतः 3-3 आठवड्याचा कालावधी लागतोय आणि हे जर बघितलं तर हे सहज स्पष्ट दिसून येत आहे की निवडणुका ज्या आहेत त्या नव्या वर्षातच होतील। परंतु जसं 6 ऑक्टोबर ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तशा पुढच्या बाबींची तारीख ही 6 ऑक्टोबर नंतरच जाहीर होऊ शकेल आणि त्यामुळं तुर्तास तरी आपल्याला असं म्हणावं लागेल की मुंबई महानगरपालिका जी राज्यातली अवर्ग महानगरपालिका आहे तिची निवडणूक ही नव्या वर्षातच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी।